मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो मागच्या अनेक वर्षांचा ट्रेंड पाहता आपल्या मीडिया कर्मचाऱ्यांविषयी मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची. मीडियामध्ये ना एक खासियत आहे की व्ह्यूज मिळवण्यासाठी, एखादी आपली TRP वाढवण्यासाठी त्यांना काही विशेष मुद्द्यांची गरज नसते. जनतेकडून काही मुद्दे प्राप्त होतील अशी इच्छासुद्धा कधी मीडिया करत नसते. मीडिया आपली TRP वाढवण्यासाठी स्वतः एखाद्या व्यक्तीला जनतेपेक्षाही मोठं तयार करून, एखाद्या समाजाचा हाच नेता आहे असं नरेटिव्ह बिल्ड करून त्याच्या मागेच मग कॅमेरा आणि माईक घेऊन फिरायचं आणि मग त्याच्या नावानं आपली TRP वाढवायचं, असा एक जो एक ट्रेंड आहे मागच्या 10-15 वर्ष मीडियामध्ये तयार झालेला आपल्याला दिसतोय. याचं उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हटलं तर 2013-14ला ज्या प्रकारे अण्णा हजारेंना एक लोकांचा कैवारी म्हणून घोषित केलं गेलं आणि जे फॉरेन फंडिंग, जे NGOज होते त्यांच्याकडून पैसे घेऊन अनेक पत्रकारांनी काँग्रेस विरोधात असेल, BJP विरोधात असेल आणि एक प्रकारे अण्णा हजारेच आता या देशाला बदलू शकतात आणि त्यांचे शिष्य अरविंद केजरीवाल हेच या देशाचे पुढचे पंतप्रधान होतील, त्यांच्यामध्ये पंतप्रधान होण्याची शक्यता, क्षमता आहे, असा एक नरेटिव्ह बांधण्याचा प्रयत्न या पत्रकारांनी केलेला होता. पण प्रत्यक्षात जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली आणि जेव्हा जनाधार हा नरेंद्र मोदींच्या मागे आहे असं कळालं, स्पष्ट झालं, तेव्हा मग हळूहळू असं कळायला लागलं की अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल हा फक्त मीडियाने तयार केलेला एक बागलबुवा होता. आणि असाच एक बागलबुवा महाराष्ट्रात सुद्धा मागच्या 3 वर्षात मीडियाने तयार केलेला होता, तो म्हणजे मनोज जरांगे पाटील. जरांगे पाटील म्हणजे मागच्या 3 वर्षात ही विधानसभेची निवडणूक होण्यापूर्वी सुद्धा जर तुम्ही मीडियामध्ये अनेक व्हिडिओज, अनेक पत्रकारांची भाषा जर ऐकली असेल तर मराठा योद्धा, मराठा या जातीचा एकमेव कैवारी, मराठ्यांचं हित जर एखादा व्यक्ती साधू शकतो, सरकारच्या विरोधात जर अन्यायाविरोधात जर कोण उभा राहू शकतो, तर या महाराष्ट्रात फक्त मनोज जरांगे पाटील हा एक व्यक्तीच आहे आणि तोच व्यक्ती या महाराष्ट्राला न्याय मिळवून देऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये प्रगती आणायची आहे तर जरांगे पाटील हा एकमेव व्यक्ती आहे जो हे करू शकतो, असं नरेटिव्ह मानण्यात आलं होतं. जरांगे पाटीलला एक प्रकारे महाराष्ट्राचा अनभिषिक्त राजाच मीडियाने घोषित करून टाकलेलं होतं. दिवस रात्र त्यांच्या मागे फिरायचं. माईक, कॅमेरा घेऊन पत्रकार निघाले की जरांगे पाटलांना प्रत्येक राजकीय घडामोडीविषयी प्रश्न विचारायचं. आणि देवेंद्र फडणवीसांविषयी तर त्यांनी काय काय शब्द वापरले होते त्याचे व्हिडिओज मी दाखवू सुद्धा शकत नाही. फक्त एक वाक्य मी तुम्हाला सांगतो. विधानसभेच्या, लोकसभेच्या निवडणुकीनंतर जेव्हा BJP आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे खासदार निवडून आणण्यात ते अयशस्वी ठरले आणि जास्त खासदार हे उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे निवडून आले, तेव्हा जरांगे पाटलांनी एक वक्तव्य केलेलं होतं की देवेंद्र फडणवीस, तुझ्या घंट्या या टाईट झाल्या ना, कळाली का मराठ्यांची ताकद किती आहे. म्हणजे जो अति आत्मविश्वास त्यांच्या अंगात संचारलेला होता की देवेंद्र फडणवीस यांची जी पराजय झाली आहे ती फक्त माझ्यामुळे झाली आहे, मीच या राजकारणामध्ये आता X फॅक्टर आहे, जर कोणालाही जिंकायचं असेल तर माझ्या पाया पडावे लागतीलच, अशी भावना एक जरांगे पाटलांच्या मनात निर्माण झालेली होती. पण मित्रांनो, हळूहळू करत जे जरांगे पाटलांनी आपल्याच पायावर दगड मारून घ्यायला सुरुवात केली, देवेंद्र फडणवीसांना जे स्पेसिफिकली त्यांनी टार्गेट करायला सुरुवात केली ना, कारण आरक्षणाचा मुद्दा हा सरकारचा मुद्दा आहे. सरकारसमोर तुम्ही मुद्दे ठेवा, एक कमिटी बनवली जाईल, ती कमिटी रिसर्च करेल, अनेक मुद्द्यांवर चर्चा होतील, मग त्याच्यानंतर कोर्टाने जे मागच्या 2 वेळा मराठा आरक्षणाची याचिका आहे ती रद्द केलेली आहे, जेव्हा ऐकून घेण्यास त्याची तयारी कोर्टाने दाखवली आणि अनेक पैरवी त्याच्या झाल्या, त्याच्यामध्ये जो जजमेंट सुप्रीम कोर्टाने दिला ते जजमेंट तुम्ही वाचलं, त्याच्यात स्पष्टपणे कोर्टाने म्हणलेलं होतं की मागचा डेटा पाहता मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही आणि सेपरेट आरक्षण देण्यासाठीच सुप्रीम कोर्टने मनाई केलेली होती. आणि जरांगे पाटलांनी तर मग आपली मागणी बदलून मराठा समाजाला OBCतून आरक्षण द्यावं अशी मागणी करायला सुरुवात केली आणि तिथेच जरांगे पाटील हे अडकले. कारण एखादी सरकार एखाद्या जातीला जर सेपरेट आरक्षण देऊ शकत नाही आहे आणि त्या जातीचं जे पर्सेंटेज आहे लोकसंख्येमध्ये महाराष्ट्राच्या, त्याची 30% जवळपास आहे, अशा लोकसंख्येला एकट्ठा OBCमध्ये घुसवता येऊ शकत नाही, हे मी वारंवार सांगत होतो. आणि या मागणीसाठी जे देवेंद्र फडणवीसांना शिव्या शाप देणं, त्यांच्या सरकारला स्पेसिफिकली फक्त एका व्यक्तीलाच टार्गेट करणं, जे हे चालू होतं. आणि मग असं स्पष्टपणे दिसत होतं की जरांगे पाटील म्हणजे हा शरद पवारांच्या खाली त्यांच्या हाताने जी बाहुली जी चालवली जाते ही बाहुली म्हणजे जरांगे पाटील आहे.
कारण पूर्णपणे जो नरेटिव्ह जरांगे पाटील बांधण्याचा प्रयत्न करत होते त्याचा फायदा हा शरद पवारांना, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला होत होता. विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान जेव्हा त्यांनी घोषणा केली की मी विधानसभेची निवडणूक लढवणार, अनेक जागांवर आमचे जे अपक्ष उमेदवार आहेत ते मी उभे करणार आणि अनेक लोकांना जिंकवून आणण्याची ताकदसुद्धा माझ्याकडे आहे आणि कोणताही राजकीय अभ्यास न करता आपली ताकद ॲक्च्युली किती आहे याची आखणी न करता त्यांनी घोषित करून टाकलं की आम्ही निवडणूक लढवणार. पण जेव्हा ऐन टायमाला त्यांना कळालं की आपली ताकद तर एवढी नाहीच आहे आणि आपण जर उमेदवार मैदानात उतरवले तर आपल्या बोलवत्या धणीला म्हणजे शरद पवारांना नुकसान होणार. आणि हे जेव्हा कळालं तेव्हा अचानकपणे त्यांनी घोषणा करून टाकली की ज्यांनी उमेदवारीचे फॉर्म भरलेत अपक्ष म्हणून त्यांनी आपले उमेदवारी फॉर्म जे आहेत ते मागे घ्यावे. आणि तिथेच जरांगे पाटील हे अडकले आणि इतकी परिस्थिती त्याच्यानंतर जरांगे पाटलांची खालावली आहे की आज भिंग लावून सुद्धा जर शोधलं की जरांगे पाटील कुठे आहेत नेमके. मी हा व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर मीडियामध्ये अनेक वेबसाईट्समध्ये चेक करण्याचा प्रयत्न केला की किती मीडिया प्लॅटफॉर्म्स आज जरांगे पाटलांना कव्हर करतायत, तर एक सुद्धा नाही. जरांगे पाटलांना एकदम खड्यासारखं मीडियाने बाजू केलेलं आहे. शरद पवारांनी तर विधानसभेच्या निवडणुकीदरम्यानच जरांगे पाटलांना उचलून बाहेर फेकलेलं होतं. तुम्हाला माहिती आहे मी मागच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा संदर्भ दिलेला आहे. शरद पवारांना जेव्हा एका पत्रकाराने विचारलं की लोकसभेत तुम्हाला जरांगे पाटलांशी इतका फायदा झाला आहे तर तुम्ही जरांगे पाटील यांना आपल्या पक्षाद्वारे एखाद्या विधानसभेच्या मतदारसंघात आपल्या पक्षाद्वारे तिकीट द्याल का, तेव्हा अगदी मिश्किलपणे हसून शरद पवारांनी वक्तव्य केलेलं होतं की आमच्या पक्षावर इतके वाईट दिवस आलेले नाही आहेत. कारण शरद पवारांना माहिती होतं की ज्या ओबीसीच्या अंतर्गत जरांगे पाटील आरक्षण मागतायत तो ओबीसी वर्सेस मराठा जो हळूहळू 2 गॅप या सोसायटीमध्ये होत आहे. जर ओबीसी 1 मतं BJPला गेली तर सगळ्यात जास्त नुकसान त्यांच्या पक्षाला होईल आणि तेच घडलं. त्याच्यामुळे जरांगे पाटलांना जे लोकसभेत आपल्या कमरेवर घेऊन शरद पवार मिरवत होते त्या जरांगे पाटलांना खड्यासारखं विधानसभेच्या निवडणुकीदरम्यानच शरद पवारांनी बाजूला फेकलेलं होतं. आणि आज जी परिस्थिती जरांगे पाटलांसाठी निर्माण झाली आहे की त्यांना एक मीडिया चॅनलसुद्धा विचारत नाही आहे याचा अंदाज मी अगदी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच लावलेला होता. माझा एक व्हिडिओ अजूनही चॅनलवर आहे, माझ्या चॅनलवर तुम्ही जाऊन पाहू शकता की अजूनही वेळ आहे जरांगे पाटलांना आवरा असं टायटल बनवून मी एक व्हिडिओ केलेला होता की देवेंद्र फडणवीस ज्याच्याकडून तुम्ही आरक्षण मागताय त्याच व्यक्तीला तुम्ही शिव्या घालताय तर अशा प्रकारचं कामगार चालत नाही. कारभार एखादी मागणी जर तुम्हाला चालवायची आहे, आंदोलन चालवायचं आहे तर सरकारसोबत समन्वय साधावं लागतं. त्याच व्यक्तीला शिव्या द्यायच्या, त्याच्या कुटुंबाला शिव्या द्यायच्या, त्याच्या आईला काहीतरी टिप्पणी करायची आणि त्याच व्यक्तीकडून तुम्ही अपेक्षा करता की तुमच्यासोबत तो चांगलं बोलेल, तुमच्या मागणीला एक विशेष लक्ष देईल. तर असं होत नसतं. देवेंद्र फडणवीस हा व्यक्ती सहजा आपल्या भावना प्रदर्शित करत नाही. पण देवेंद्र फडणवीस काही संत नाही आहे, साधू नाही आहे, तो सुद्धा माणूस आहे, त्यालासुद्धा हृदय आहे, भावना आहेत, त्यालासुद्धा राग येतो, द्वेष आहे. त्यामुळं वेळ आल्यावर तो व्यक्तीसुद्धा तुमचा बदला घेणार हे निश्चित होतं. आणि आज बघा ज्या व्यक्तीचा गेम करायला तुम्ही निघाला होतात, सागर बंगल्यावर येतो गोळ्या घाल असं म्हणत होता, त्या व्यक्तीचं नावसुद्धा तुमच्या तोंडातून निघत नाही. आज इतकी बेकार परिस्थिती जरांगे पाटलांची झाली आणि जरांगे पाटलांची परिस्थिती वाईट झाली याचा मला काही जास्त खेद नाही आहे. मला खेद या गोष्टीचा आहे की ज्या समाजाचं नेतृत्व जरांगे पाटील करत होते त्या समाजाची परिस्थिती आज काय झाली. जरांगे पाटलांमुळे विधानसभेच्या निवडणुकीत आपण पाहिले की एकेकाळी मराठा जातीची जी ताकद महाराष्ट्राच्या राजकारणात होती ती ताकद आता कमी झाली आहे. आणि याचं एकमेव कारण जर द्यायचं म्हटलं तर ते जरांगे पाटील आहेत. जे हजारो विद्यार्थी, हजारो मराठा युवा जे आज जरांगे पाटील यांच्या विश्वासावर होते की जरांगे पाटलांमुळं, दादांमुळं आम्हाला आरक्षण मिळेल, आमच्यासाठी ते लढा देत आहेत, त्यांच्या मागं आपल्याला उभं राहिलं पाहिजे. पण आज दादा कुठे आहेत तर शांतपणे बाजूला सरकून राजकारणावर एकही टिप्पणी करताना सुद्धा दिसत नाही आहे. देवेंद्र फडणवीसांचं नाव तर त्या तोंडातून निघत नाही आहे. आज त्या विद्यार्थ्यांची काय परिस्थिती झाली आहे जरा विचार करा. ज्या लोकांनी इतका विश्वास जरांगे पाटलांवर ठेवला त्यांची परिस्थिती आज मुंबईमधल्या जेव्हा एकेकाळी की गिरणी कामगारांचं आंदोलन सुरू झालेलं होतं आणि आम्हाला जास्त वेतन पाहिजे, आमच्यावर अन्याय होतोय म्हणून अनेक कामगारांनी जी कामं बंद केलेली होती त्यांचं भलं झालं नाही तर त्या आंदोलनामुळे मुंबईतून कापड गिरणी ही साफ झाली. आज लोकांना आठवणसुद्धा नाही आहे की मुंबईत अशा प्रकारची इंडस्ट्रीसुद्धा होती आणि अशीच परिस्थिती मराठा समाजाची सुद्धा झाली आहे. आज मला अंदाजा लावता येत नाही आहे की भविष्य काळात
जर एखादा मुद्दा असाच समोर आला तर त्या मुद्द्यावर मराठा समाज कधी एक होईल का? कारण जरांगे पाटलांमुळे इतका विच्छिन्न हा मराठा समाज झाला आहे की परत एकदा तो सामर्थ्य मराठा समाज आपल्या मनात जागृत करू शकेल का, हा प्रश्न कधी स्वतःला विचारा. आणि त्यामुळे त्यावरून तुम्हाला कळेल की जरांगे पाटलांचा नेमका जे नुकसान आहे ते काय झालंय मराठा समाजाला. असो मित्रांनो, मी फक्त माझ्या भावना व्यक्त करू शकतो. लोक ह्याच्यासोबत आपली असहमती दाखवू शकतात, ते त्यांचा विचार आहे. पण जे नुकसान मराठा समाजाला झालं आहे त्याच्याविषयी बोलणं मला अगदी गरजेचं वाटलं, म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.